70च्या आसपास गेले. काहीच नाही ना वर्षभर. खर्च किती आहे? खर्च कमी आहे. तरी यांनी फक्त ऑल क्लिअर हे वापरलं, मल्टीप्लायरच वापरलेलं. अजून ऑल क्लिअर वापरलं नाही, स्प्रे प्लस नाही वापरलं, नारायण अस्त्र वापरलं नाही. ते जर वापरलं तर 100 गाठतील. अजून ते नाही प्रोडक्ट वापरलं. म्हणजे इथला किती, म्हणजे कसा टन आहे आता रेग्युलर किती होतो? रेग्युलर 60 टन. 50-60. तुम्ही चांगलं 1 किलो 60 किती काय केलं तरी 60 टनाच्या वर. हा या जमिनीचा तो पण यांनी रेकॉर्ड केला, खरंच केलाय. बरं. मीच होतो ऊस काढायला तोडायला. तुमचा काय 80 टनावर गेला? 80 टन. बरं. किती वापरलं तुम्ही मल्टीप्लायर त्याला? ते तुम्ही सांगितलं शेड्यूल प्रमाणे महिन्यातून एकदा 1 किलो. तसं ड्रिप 8 महिने वापरलं आणि 6 महिने वापरलं. 6 महिन्याला 9व्या महिन्यात तोडला पण ऊस. म्हणजे 3 महिने अगोदरच घेतला. अगदी मोकळी चहा पावडर सारखे झाले. गांडुळांचा नमुना काय दिसायला सुरू दिसतं ते काही अजून गांडूळ दिसतात थोडी थोडी, पण माती ना लगेच मातीहूनच फरक कळला ना. त्यावर ढेकळं वगैरे नाही घालत ना, अजिबात नाही, एकदम भुसभुशीत, म्हणजे वाळूसारखीच माती झाली मला. चहा पावडर. चहा पावडर. आपली कशी आहे सर, कासवाची चाल आहे बरोबर, पण एका शेतकरीला जर मल्टीप्लायर चिकटला सुटत नाही. आता आम्हाला चिटकलं मग जर रान होतं, म्हणजे रान उतरलेलं होतं पहिलं तसं. नाही आम्हाला चिटकला, आम्ही नाही सोडणार असं चाललं. कारण की मल्टीप्लायरचे रिझल्ट आम्ही स्वतः घेतलेले आहेत. आता त्या पाहून त्यांच्या मेवण्याने त्यांना सांगितलं नाही ते यूज करतात म्हणून, पण त्यांना मी म्हटलं तुम्ही यूज करा, हे प्रोडक्ट खरंच खास आहे. त्यांनी काय म्हटलं, आमचा 15 विषय झाला. जर तुमच्याकडे जर सर साहेब समूह असेल शेतकऱ्यांचा, हा प्रोडक्ट तर रिझल्ट देणार प्रश्नच नाही. पण तुम्ही काय तुमचं उत्पन्न आहे मला नाही माहीत, पण ह्या कंपनीसोबत जर तुम्ही काम करायचं ठरवलं तर एवढा मी तुम्हाला मल्टीप्लायरनं, जसं यांना उत्पन्नामध्ये घसघशीत वाढ भेटली, जे 50 टनावरून सर 80 टनापर्यंत गेले, तसं तुम्हाला मी ह्या व्यवसायातनं लाखो रुपये कमवून देऊ शकतो सर. महिना वर्षाचं सांगत नाही, कारण ही व्यक्ती 1 ते 1.5 वर्षामध्ये फक्त बिझनेस करून असतं 4 चाका जाऊन बसतो. वर्षभरी बारक्या गाडीवर फिरत होते. 2 व्हीलरवर खरंच फिरत होते. यांनी 2 व्हीलरवर सर्व्हिस दिलेली आहे, प्रूफ आहे इथं. उगाच मी काहीतरी ते पिक्चर सारख्या स्टोऱ्या सांगत नाही, आणि खरंच फिरत होते. आता मी 2 वेळा यांना आणताना मीच कलेक्ट केलेले, मीच कलेक्ट केलेले आहे त्यावेळेस. बरोबर. मला माहिती आहे ना तुम्ही. आणि फार शिकलाय, कधी 5-6 डिग्र्या खिशात घेऊन फिरतो, फक्त 10वी पास. आज एक 25 वर्ष जॉब करणारा व्यक्ती जर 4 चाकात जाऊन पोहोचत नसेल, पण ह्या कंपनीचा प्रोडक्ट फक्त लोकांना सांगून आज हे त्यांच्या गाडीमध्ये बसले. आणि शिवाय आपण शेतकऱ्यांना खुश करून, असं नाही की शेतकऱ्याला लुबाडायचं आणि आपण कमवायचं, असं काही नाही. शेतकरी खुश तर आपण समाधानी, असं आहे. आज एका व्यक्तीला 50 टनावरनं आम्ही 80 टनावर नेलं. तुमचं कलिंगडचा काय रिपोर्ट आहे? चांगला आहे. किती गेलं तुमचं? म्हणजे तसा ॲव्हरेज धरायला गेला तर 9 टनाचाच होता, पण आपण 13 टनापर्यंत 4 टन तर एक्स्ट्रा भेटलं तुम्हाला, बाकीचं जाऊ दे सगळं. थोडासा डिसीज झाले नाही तर माझा 16 टनाचा ॲव्हरेज होता. हरकत नाही. पहिल्या वर्षी तुम्हाला 30-40% तरी वाढ भेटते तुम्हाला, पुढच्या वर्षी दुप्पट जाईल तुमचं. जमिनीमध्ये पण सुधार झालेला असेल थोडाफार प्रमाणामध्ये. म्हणजेच काय, आपण प्रत्येकाला समाधानकारक त्याचं उत्पन्न त्याला वाढवून आपण 2 पैसे कमवतो. इतर कंपन्या आल्या त्याच्याविषयी काही आपल्याला बोलायचा अधिकार नाही. बरोबर.